तर बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे। याच कार्यालयामध्ये पार्थ पवारांनी जागेचं खरेदी खत केलं असल्याची माहिती आहे। उपलब्ध कागदपत्रांची पोलीस चौकशी करतायत। याच कार्यालयामध्ये पार्थ पवारांनी जागेचं खरेदी खत केल्याची माहिती आहे। या ठिकाणी छापा टाकलाय। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून कोरेगाव पार्क येथील जागा खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बावधन येथे काल 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यानुसार आता बावधन पोलिसांचं पथक जे आहे ते ज्या ठिकाणी याची दस्त नोंदणी झाली ते त्या कार्यालयामध्ये पोहोचले आहे। आतमध्ये आपण पाहू शकतो पोलिसांचा तपास सुरू आहे। या तपासामध्ये पोलिसांच्या हाती काही लागते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी दस्त नोंदणी करण्यात आली आणि त्याचमध्ये या दस्त नोंदणीमध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का हे पोलीस तपासत आहे। आणि त्याचबरोबर या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही लागतं का हे पाहावं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता पोलिसांनी आपले तपास सुरू केलेले आहे। पोलिसांच्या हाती काय लागतं का काही कागदपत्र पोलीस यातून काही नेतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।